कुठल्याही परिस्थितीत दादाला बंडखोरी करायला लावणार आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला पायाला भेंगरी बांधणार, पण निवडून आणणारच। 545 खासदारामध्ये देशामध्ये 5 नंबरचे खासदार म्हणून नियुक्ती झाली। तिकीट नाही जरी दिलं तरी अपक्ष म्हणून निवडून येणार। ज्यावेळी संजय मंडलिकचा संपर्क येईल त्यावेळी लोकांना समजलं की संजय मंडलिक कोण आहेत। मंडलिकाची जर मतं घ्यायला गेली तर जवळजवळ 50% आम्ही जिल्ह्यामध्ये आहोत, लक्षात घ्या। 50% पेक्षा जास्त आम्ही आहोत। जाहिरात अजिबात केली नाही, पण काम केलं। जर खासदार घरात बसले असते तर हा हजारो कोटीचा निधी आला असता काय? चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तसं बघायला गेले तर लोकसभेची ही निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या उलाढाली आणि आज जर का बघायला गेलं तर माझ्या मागे इकडे जर का तुम्ही बघितलात तर खासदार संजय दादा मंडलिक यांचे जे काही कार्यकर्ते आहेत, स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा हा मेळावा आणि त्या संदर्भात आता इथं काही लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काका काय सांगाल, कशासाठी आला? अतिशय चांगली आणि संजय मंडलिकांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्यासाठी सतत येतोय आणि आताही येणारच। हो, काय सांगाल, कशासाठी आलेला? चाललेल्या घडामोडीमध्ये अतिशय सुंदरपैकी हा उमेदवार आहे आणि या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत। तिकीट देतील का? तिकीट नाही जरी दिलं तरी अपक्ष म्हणून निवडून येणार त्यांच्या वडिलांच्या पाठोपाठ। हे लक्षात घ्या, एकच वादात संजय दादा, एकच वादात संजय दादा। पलीकडे शाहू महाराज उभा आहे। शाहू महाराज असले ते त्यांचं कार्य हे कोल्हापूर जनतेला माहिती आहे। 2009च्या निवडणुकीला अपक्ष लढली होती, ह्या निवडणुकीला काय वाटतं का तसं? नाही काय होत। या निवडणुकीला अपक्ष राहायची तयारी ठेवली तर? त्यांनी तयारी ठेवली, आमची तयारी आहे, त्यांची त्यांच्या संकट, त्यांच्या पाठीमागं पक्ष असतील, सगळे असतील, पण बंगल्यातून बाहेर पडणं आणि जनतेत मिसळणं यात फार मोठा फरक आहे। कोल्हापूरचे राजर्षी शाहू हे या गादीला झाले म्हणून ही कोल्हापूर नगरी आहे। घरात बसून कोल्हापूर नगरी दिसत नाही आणि हवा मिळत नाही कोल्हापूर नगरीची। मंडलिक साहेबांचा संपर्क कमी आहे अशी लोक म्हणायला लागले। कदापि शक्य नाही, कारण ते बडबडून कार्य करणारे माणसं नव्हेत, हे लक्षात घ्या। एक नंबरचा सज्जन मनुष्य घरात बसून काम करणार आहे असं जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कुठलंही काम सांगितलं तर बेधात आणि बिनधास्तपणे ते करणारी माणसं निस्वार्थ आहेत। माझं ही मी विमानतळ आणलं, अमुक आणलं, रेल्वे आणली, हे आणलं। मध्यंतरीच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीत काय केलं कुणी काही केलं नाही। आणि ह्या याच्यामध्ये मंडलिक ही ताकद ही शरद पवारांना सुद्धा कळालेली आहे। एक वेळ नाही तर 3 वेळा दाखवल्या आणि अपक्ष म्हणून यांच्या पप्पाने निवडणूक लढवून अपक्ष म्हणून निवडून येऊन दाखवले। हे लक्षात ठेवा, राजे महाराजांनी बरेच मंत्री पालती घातले आणि ही कोल्हापूरची जनता मंडलिकांच्या शिवाय दुसरीकडे कुठं जाणार नाही असं काहीच सांगतो। मंडलिक साहेबांचं, खासदार संजय मंडलिकचं काम अतिशय चांगलं आहे। जर अलीकडचे 2 वर्ष कोरोना आणि महापूर सोडलं तर अलीकडे 2-3 वर्षात कोल्हापूर जिल्हा विविध ठिकाणी भरपूर निधी दिला आहे आणि मंडलिक सरांच्या विषयी जे काही अपप्रचार चालू आहे की भेटत नाहीत, कामं नाहीत, ज्यावेळी संजय मंडलिकचा संपर्क येईल त्यावेळी लोकांना समजलं की संजय मंडलिक कोण आहेत। एकदम अतिशय चांगला माणूस आहे, निस्वार्थ आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं बरं आहे। त्यांना एक मानणारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठा गट आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी सुद्धा काम करत असताना आम्ही सुद्धा आंबेडकर चळवळीत सुद्धा काम करताना मागासवर्गीय लोकांना सुद्धा त्यांचं विशेष प्रेम आहे आणि मागासवर्गीयांच्यावर भरपूर त्यांचं निधी देण्याचं काम असते। विविध शासकीय हे असते, प्राधान्याने त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि संजय मंडलिकाचं काम अतिशय चांगलं आहे। पुन्हा संजय मंडलिकला उमेदवार मिळणं गरजेचं आणि पुन्हा संजय मंडलिकच निवडून येणार। तिकीट अजून दिलेलं नाही, तिकीट द्यायची शक्यता म्हणजे पुढं मागं चालू आहे, काय सांगाल? गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये संजय दादा मंडलिक यांनी काम करत असताना ज्यावेळी शिवसेनेचे डिवायडेशन झालं त्यावेळी संजयदादा मंडलिक हे भागाच्या विकासासाठी शिंदे गटात गेले आणि हजारो कोटी रुपयांची कामं केली। स्वर्गीय मंडलिक साहेबांचं एकच तत्व होतं की मी लोकांच्यासाठी कामं करतोय, मी जाहिरातदार म्हणून लोकप्रतिनिधी झालेला नाही। त्याच पद्धतीनं स्वच्छ आणि निष्कलंक असे संजयदादांनी जाहिरात अजिबात केली नाही, पण काम केलं आणि हे काम करत असताना ECS हॉस्पिटल असो
किंवा विमानतळाचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो किंवा रेल्वेचा प्रश्न असो आणि 2009च्या पुरासारख्या परिस्थितीत, कोरोना कालावधी परिस्थितीत अगदी सर्वसामान्य लोकांच्यात मिसळून त्यांनी कार्य केलेलं आहे. फक्त आमच्या नेत्याला जाहिरातबाजी करणं आणि लोक जे केलेलं नाही हे समाजासमोर सांगणं हे आवडत नाही आणि हे ते करत नाहीत. आणि ह्याच स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्यांना कुठंतरी डॅमेज करायचं आणि अपप्रचार करून त्यांना कसं खच्चीकरण केलं जाते असा प्रयत्न सुरू आहे. आता हे पाहिलं जातं 545 खासदारामध्ये देशामध्ये 5 नंबरचे खासदार म्हणून नियुक्ती झाली. आता ही नियुक्ती करत असताना देश पातळीवर त्यांचं सर्वेक्षण झालं. मग आता हे सगळं कामाच्या रेट्यामुळेच झालं आणि असा कार्यक्षम खासदार आम्हाला ह्या कोल्हापूरसाठी पाहिजे आहे. त्याच्यासाठी मोदी साहेब आणि शिवसेनेतून त्यांना 100% तिकीट मिळणार ह्याची आम्हाला खात्री आहे आणि ते महायुतीचे खासदार होतील आणि येणाऱ्या भविष्यात शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या भागाचा विकास करतील ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. काय सांगाल? एक मिनिट. आज खासदारांचं जर काम बघितलं तर आता एकूण जिल्ह्यामध्ये 900 गावं आहेत. 900 गावापैकी जवळजवळ 700 गावांना आज हजारो कोटीचा निधी गेलेला आहे. मग हा कामातून निधी गेला काय कसा गेला? जर खासदार घरात बसले असते तर हा हजारो कोटीचा निधी आला असता काय? म्हणजे साहेबांची जी फळी आहे ही फार मोठी फळी आहे. इथं मंडलिकाची जर मतं घ्यायला गेली तर जवळजवळ 50% आम्ही जिल्ह्यामध्ये आहोत. लक्षात घ्या, 50%पेक्षा जास्त आम्ही आहोत. आणि जर तुम्ही उमेदवारी नाही दिली तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत दादांना बंडखोरी करायला लावणार आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला पायाला भेंगरी बांधणार, पण निवडून आणणारच. आणि या जिल्ह्याचा खासदार जे मंडलिक असणार ह्या तीळ मात्र शंका नाही. ही काळ्या दगडावरची पुसता न येणारी रेष आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे खासदार हे संजय मंडलिकच असणार आणि भविष्यात आता जी स्थिती निर्माण झाली आहे हे दादांच्या लक्षात येईल आणि मग लोक कसे गैरफायदा याचा घ्यायला लागल्यात हे समजल्यानंतर पुन्हा दादाच्या स्वभावामध्ये सुद्धा बदल करतील. पण दादा जे आहेत हे अखंड संस्थेमध्ये 5 नंबरचे खासदार झालेत ही चेष्टा नाही. लक्षात घ्या, अपप्रचार कुठंतरी त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न चालला आहे म्हणून हे सगळं चाललं आहे. पण तिकीट हे शिंदे साहेबांना त्यांना द्यावंच लागणार, 100% द्यावं लागणार. त्याशिवाय या जिल्ह्याचा दुसरा कोणी खासदार होणार नाही. तिकीट जर का तुम्ही नाही दिलं तर खासदार संजय दादाच असणार, एवढंच लक्षात ठेवा. गाव कोणतं? बस्तोडे तालुका कागल. बरं, काय सांगाल? आता जर तुम्ही या लोकांच्या निरीक्षण केलं तर संजय मंडलिक खासदाराला काहीच अडचण नाही. आणि संजय मंडलिक हे जर तुम्ही घरात बसून खासदार होणार असं म्हणणार असेल तर ते 3.25 लाख मतांनी गेले 2019 निवडणूक निवडून आलेच नसते. त्यावेळीची परिस्थिती वेगळी, आत्ताची परिस्थिती वेगळी. आत्ताच्या त्यापेक्षा आत्ताची परिस्थिती फार चांगली आहे. कसं काय? आता जर तुम्ही विचार केला असता तर 2 वर्ष कोरोनाच्या काळात आम्हाला निधी मिळाला नाही. पण ज्यानंतर शिंदेगडात ज्यावेळी संजयदादा गेले त्यापासून जर तुम्ही आता विकासाचा जर बघितला तर प्रत्येक गावात त्यांनी काम केलेलं आहे, प्रत्येक गावात निधी दिलेला आहे. आज आमच्या गावाला त्यांनी जवळ 20 लाखाचा निधी नदीकाठाला निधी दिलेला आहे. त्यामुळे विकास काम केलं नाही असं कोणी म्हणायची काही गरज नाही. काय सांगा? दादांच्याबद्दल सांगायला म्हटलं तर भरपूर कामे केलेली आहेत, निधी दिलेला आहे. परत प्रत्येक गावात निधी दिलेला आहे त्यांनी आणि भरपूर कामे केली आहेत. आणि जवळपास बघायला गेले तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हा मेळावा. या मेळाव्यामध्ये या मामा काय सांगाल? काय सांगाल? मंडलिक साहेब वडाचं झाड असल्यापासून मंडलिक साहेब हे करतात आणि तसा मुलगा बी चांगला आहे. असं आम्ही मतदान करणार. सगळा भाग चांगला आहे मंडलिक साहेबाला. गाव कुठलं? बिदरी कारखाना. काय काय कामं केलं तिथं? हा भाग आमचं देवळं बांधल्यात, पंचायत हे केले, पाणुता हे चांगलं केले. चांगलं केलं. बिदरीवर आला तुम्ही? कसं काय एवढं मंडलिक साहेबांनी प्रेम मंडलिक साहेबांनी प्रेम पहिल्यापासून काय कली केले. हे बघा, साहेबांच्यावर काम करणारा जो कार्यकर्ता आहे प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये 6 लिटर रक्त असतंय.
एका थेंबामध्ये कोट्यावधीच्या पेशी असतात, पण या साहेबानं तयार केलेला कार्यकर्ता जो आहे त्या कार्यकर्त्याच्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये मंडलिक म्हणतोय, लक्षात घ्या. प्रत्येक पेशी मंडलिक म्हणते. एवढा जीवमध्ये साहेबानं तसं ह्या सगळ्या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी काम केलं, लक्षात घ्या. हे पैशावर आणलेली माणसं नाहीत, हा स्वाभिमान आहे आणि रक्ताचं पाणी करणारी आम्ही माणसं आहोत, लक्षात घ्या. जर का तिकीट नाही दिलं तर आम्ही रात्राचा दिवस करणार, पण संजय दादांना खासदार म्हणून संस्थेमध्ये पाठवणारच, ह्यातील मात्र शंका नाही. असणाऱ्या खासदारामध्ये संजय मंडलिक हा उच्चांकी मताने निवडून आलेला असेल, ह्यातील मात्र शंका नाही. एवढंच लक्षात ठेवा. जवळपास बघायला गेले तर हे निष्ठावंत कार्यकर्ते संजयदादा मंडलिक यांना तिकीट मिळावं यासाठी हिने आता इथं एक मेळावा घेण्यात आला होता. आणि ह्या मेळाव्यामध्ये काहीही झालं, जर का यदा कदाचित अपक्ष जरी लढावं लागलं तर आम्ही लढायची आमची ताकद आहे, अशा पद्धतीचं मत व्यक्त करणारे हे संजय मंडलिक यांचे कार्यकर्ते. तर के न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.